सर्व गुरूंना माझा नमस्कार. सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी प्राध्यापिका मनीषा रत्नाकर रावराणे. गेले वर्षभर आपल्या प्रहार या दैनिकामधून ज्ञानेश्वरी लेखमाला सुरू आहे. ज्ञानेश्वरी इतकी अनंत सौंदर्याची खाण आहे आणि त्याच्यातील जे सौंदर्य माझ्या बुद्धीला भावलं, मनाला जाणवलं, ते उलगडून दाखवणारी ही लेखमाला. त्यातील भाग क्रमांक 4. शीर्षक आहे लेखाचं ज्ञानदेवांची विनम्रता. परी गीता ईश्वरू भोळा, ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझ्या दुर्वादळा, नान म्हणे की. अध्याय 18 ओवी 1710. गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे, म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करीतो आणि आमचे गरिबाचे दुर्वांकुरासही नाही म्हणत नाही. अशी ही ज्ञानदेवांची ओवी. त्यांच्या नम्रतेबद्दल काय बोलावं. स्वतःच्या 1800 रसाळ ओव्यांना ते गरिबाचे दुर्वांकूर म्हणतात. याहून नम्रतेची परिसीमा काही असू शकते का हो. त्याचबरोबर पहिल्या ओवीतून श्री व्यासमुनीविषयींचा आदर, भक्तिभाव प्रगटतो आणि भगवद्गीतेचं वर्णन गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे असं केलेलं. भगवद्गीता ही ईश्वरच खरी, कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि परमभक्त अर्जुन यांच्यातील तो संवाद आहे ज्ञानाने परिपूर्ण करणारा. ज्ञानदेवांनी हा गीतारूप ईश्वर भोळा म्हणून केलेलं वर्णन अतिशय हृदयंगम आहे. श्रोते वाचक यांच्या हृदयाचा ठाव घेणारा हा दृष्टांत. या ओवीतील नान म्हणे की हे उद्गार या ओवीला अधिक जिवंत, नादमय गोचर करतात. माझी ना नाही असं माणूस बोलून जातो. नेहमीच्या व्यवहारातील तोच संवाद इथे आणून इथे बसून ज्ञानदेव त्याला किती काव्यात्म रूप देतात हे पाहण्याजोगं, विचार करण्याजोगं आणि चिंतनही करण्याजोगं. पुन्हा यात अजून एक विचार आणि सौंदर्य आहे. व्यासोक्ती ही कुसुममाळा, तर माझे फक्त दुर्वांकूर असे म्हणून ज्ञानदेव व्यासमुनींना महत्त्व देऊन स्वतःकडे कमीपणा घेतात. त्याही पुढे जाऊन व्यासांची पुष्पमाला गीता ईश्वर धारण करतो आणि माझ्या दुर्वांकुरांना ना म्हणत नाही. यात अजून एक सौंदर्याची कुपी दडलेली आहे बरं का. माझे दुर्वांकूर धारण करतात असं म्हणत नाहीत ते, तर माझ्या दुर्वांकुरांना ना म्हणत नाही असं ज्ञानदेव बोलतात. यातून ते व्यासमुनींना अधिक उंचावर नेऊन ठेवतात आणि स्वतःला अधिक खाली आणतात. या विरोधाभासातून त्यांना हवं ते साधतात. जसं पांढऱ्यावरील काळा रंग उठून दिसतो, त्याप्रमाणे व्यासमुनींच्या पुष्पमाला धारण करणं. या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवांच्या दुर्वांकुरांना ना न म्हणणं हे अधिक ठळक होतं. ही सौंदर्यदृष्टी, हाच तर ज्ञान